हॅपी मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. सो आज आपला हा चौथा सेशन आहे आणि येस आपण आता एनर्जीवर बोलणारच आहोत. आपण आपला ऑरा चेक करणार आहोत. सो सगळ्यांनी आपले व्हिडिओ प्रामाणिकपणे ऑन करा. ज्यांना या 7 दिवसाच्या सेशन मध्ये ज्यांनी कमिटमेंट केलेली आहे आणि ज्यांना चांगले रिझल्ट पाहिजेत त्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. कारण व्हिडिओ ऑन ठेवल्यानंतर काही चांगल्या एनर्जीज पॉझिटिव्ह एनर्जीज तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होतात. ठीक आहे. So yes, again rub your hands and apply this energy on your mouth, on your body. Yes. बरं या बॅच मध्ये असं कोण आहे का की ज्यांचं रेकी लेवल 1-2 कम्प्लीट झालेलं आहे ऑलरेडी, तर त्यांनी फक्त हँड रेज करा. ऑलरेडी कम्प्लिटेड रेकी लेवल 1 and 2. सगळे फ्रेशर आहात का? ओके, चॅट बॉक्स मध्ये मेसेज केला तरी चालेल. ओके, थँक्यू सो मच. आणि आजचा टायमिंग मी 12:30 ते 1:30 ठेवला होता, कारण आमच्याच घरातलं एक जवळचं लग्न आहे, ते मला अटेंड करायचं होतं. सो टायमिंग थोडासा अर्धा तासासाठी मी शिफ्ट केलं. ठीक आहे, फक्त ते आजच आहे. उद्या रेग्युलर असणार आहे, पण उद्या संडे आहे. सो कोणाकोणाला वाटतं की संडेला सुद्धा मॅडम आमचं लेक्चर झाला पाहिजे, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर मी घेईन, अदरवाईज ऑफ ठेवेन. सो मॅक्झिमम किती लोकांना वाटतं की संडेला 1 तासाचं लेक्चर आपला व्हावा? मला मॅक्झिमम हँड दिसायला पाहिजे. ओके, बाकीच्या सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. येस, थँक्यू सो मच. आणि टायमिंग हाच ठेवू, 1 ते 2 ठेवू की 12:30 ते 1:30 ठेवू? काय कम्फर्टेबल आहे? कारण संडेला मोस्ट ऑफ लेडीज किचन मध्ये असतात. सो तुम्ही फ्री झाला पाहिजे. सो 1 ते 2 कम्फर्टेबल आहे सगळ्यांना? 12:30 to 1:30. ओके, चलो फायनल. ठीक आहे, 12:30 to 1:30. थँक्यू सो मच. चलो, येस, थँक्यू सो मच. आणि आज जरा मला ऍडजस्ट करून घेतला त्याबद्दल सुद्धा थँक्यू. वन्स अगेन थँक्यू सो मच. ओके, चला. आता जिथे कुठे तुम्ही बसलेला आहात ते सराउंडिंग क्लीन आहे, क्लटर फ्री आहे की आजूबाजूला खूप पसारा आहे? बरं, मी रोज माझ्या सेशन मध्ये वारंवार क्लिनलीनेसवर जास्त बोलते असं तुम्हाला वाटतं ना? त्याच्या मागचं रिझन काय आहे? जर आपलं घर क्लीन असेल, क्लटर फ्री असेल, ऑर्गनाइज असेल, तर त्याच प्रकारचे चांगले चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंडमध्ये येत असतात. ठीक आहे? कारण सराउंडिंग चांगलं, त्याचं मन चांगलं, तर येणारे विचार सुद्धा चांगले असतात. आजूबाजूला सगळं क्लटर आहे, सगळा पसारा ठेवलाय, वॉर्डरोब ओपन केला तर तो ऑर्गनाइज नाहीये. मग काय होतं? कुठेतरी बॅक ऑफ माइंडमध्ये आपल्या चालू असतं, की अरे माझ्या घरामध्ये खूप पसारा आहे, पसारा आहे, पसारा आहे. आणि तोच पसारा मग आपल्या डोक्यामध्ये सुद्धा, आपल्या विचारांमध्ये सुद्धा होऊ लागतो. म्हणूनच नेहमी नीट, नेटकं आणि ऑर्गनाइज राहा. तुम्ही स्वतः पण, तुमचं घर पण. आणि दॅट्स वाय मी माझ्या सेशनला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगते, मला गाऊनवर किंवा आणखीन कुठल्या ड्रेसिंगवर न बसता नीटनेटकं बसायचं मला फार आवडतं. जसं तुम्ही ऑफलाईनमध्ये लेक्चर अटेंड करता, तसंच तुम्ही ऑनलाईनमध्ये लेक्चर अटेंड करायचे. ओके? आणि सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केलाय, सो थँक सो मच. चलो. येस, थँक्यू सो मच. आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. चलो. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की रेकीची प्रेयर कशी म्हणायची. ठीक आहे? पहिलं एक स्क्रीन शेअर करते, त्याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. सगळ्यांना दिसतंय ना प्रॉपर? ओके. आणि माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? स्क्रीनशॉट काढून झालं की मला सांग. आणि माझं रेकॉर्डिंग सुरू आहे का जरा मला एकदा सांगा प्लीज. ओके, कोणाला तरी एकाला विचारते. बरं, वंदना कोण आहेत त्यांना विचारते मी. कारण मॅडम माझं रेकॉर्डिंग क्लिअर आहे, आवाज येतोय तुम्हाला ऐकायला आणि रेकॉर्डिंग चालू आहे का? Oh, yes. थँक्यू सो मच. You're welcome. ओके. आणि आमच्या इथे आज थोडंसं, मी राहते तिथे थोडंसं आज लाऊड स्पीकर चालू आहे, त्यामुळे आय डोंट नो की माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपर्यंत येतोय. सो काही प्रॉब्लेम झाला किंवा आवाज क्लिअर येत नसेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ठीक आहे? चलो, थँक्यू सो मच. बरं, सगळ्यांनी रेकीची प्रेयर घेतली, स्क्रीनशॉट घेतला काढून. आता ती प्रेयर कशी बोलायची ते आपण बघू.
आणि मोस्ट ऑफ जे जेंट्स आहेत त्यांनी जास्त विशेष लक्ष द्यायचे, कारण जेंट्स लोकांना राग नको यायला, पण त्यांची मेंटॅलिटी एक असते की आम्हाला सगळं इझिली मिळायला पाहिजे. आम्हाला ते मेडिटेशन हे ते त्याच्या भानगडीत पडायचं नाही. बरोबर ना? लेडीज मोस्ट ऑफ करतात. पण जेंट्सचं थोडीशी मेंटॅलिटी वेगळी असते. अ, थोडंसं ते लहानपणापासून त्यांना नाही आवडत ह्या गोष्टी. देव, अध्यात्म वगैरे आणि त्यामुळे थोडंसं डिटॅच होतात. सो तुम्हाला इकडे जास्त नाही, एक 10 मिनिटापासून जरी तुम्ही मेडिटेशनला सुरुवात केलात, अगदी 2 वर्ष, 3 वर्ष करा. 10 मिनिटं मी फक्त बोलते. सो जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल हवे असतील, तुम्हाला ब्लेसिंग्स हवे असतील, तर 10 मिनिटं मॅक्झिमम म्हणते मी तुम्हाला, मॅक्झिमम 10 मिनिटापासून मेडिटेशनसाठी सुरुवात करायची. ठीक आहे? सो रेकीला कॉल कसा करायचा? रेकीला कॉल करण्यासाठी तुम्हाला 10-15 मिनिटं नाही लागत आहे. फक्त 2 मिनिटामध्ये तो कॉल करता येतो. तो कसा? बघा, लक्षात द्या. मी तुम्हाला ते दाखवते त्याआधी एक स्क्रीनशॉट सांगितलेलं तुम्हाला घ्यायला. तो स्क्रीनशॉट आय होप तुम्ही घेतला असेल. त्यानंतर ही एक इमेज आहे, ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा. या इमेजमध्ये काय दाखवलंय, की वरून ब्रह्मांडातून एक व्हाईट कलरचा प्रकाश, व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्र, हे आपलं सहस्रार चक्र आहे. आता मी चक्रांवर नंतर बोलेन. हे आपले सहस्रार चक्र आहे. या सहस्रार चक्रातून आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये, संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. आणि हेच तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, ही रेकीची प्रेयर म्हणताना. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, विकास म्हणतात आम्हाला आवडतं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चलो. येस. हा, आता बघा प्रेयर कशी म्हणायची. नेहमी रेकीची प्रेयर करताना आपल्याला आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. सो डोळे बंद करायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचे आधी. चला सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रॅक्टिकल करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल. पण तुमचे डोळे आता उघडे असू देत. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करायला बसणार तुमच्या घरी आरामात कराल, तेव्हा तुमचे डोळे बंद असायला पाहिजे. कारण लेव्हल 1 मध्ये आपलं स्वतःचं स्वयंशुद्धीकरण होतं आणि त्यामुळे लेव्हल 1 मध्ये जेवढे तुम्ही डोळे बंद करून सगळं कराल, तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. लेव्हल 1 हे आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी असते, आपल्या स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी असतं. ठीक आहे? त्याच्यामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त नसतं आणि त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन व्हावं यासाठी सुद्धा लेव्हल 1 महत्वाची असते. सो मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. यामध्ये तुमचं इष्टदैवत, कुलदैवत यांना सुद्धा ऍड करायचंय. जसं की तुमचं इष्टदैवत कोणही असू शकतं. कोण स्वामींना मानतात, कोण शेगावचे गजानन महाराज यांना मानतात, साईबाबांना मानतात. सो तुमच्यावर डिपेंड आहे ते. त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचं नाव येणं मस्ट आहे, गरजेचं आहे. कारण कोणतंही काम करताना आपण कुलदेवतेला मान देणं मस्ट आहे. ठीक आहे? सो मी स्वामी समर्थ महाराजांचे आभारी आहे. मी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आभारी आहे. हे मी रेग्युलर माझं असं म्हणते. तर तुम्ही जे तुमचं इष्टदैवत आहे, तुमचं कुलदैवत आहे, त्यांचं नाव घ्यायचं. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता असेच आपण हात जोडायचे आहेत किंवा आपले हात असे खाली गुडघ्यावर रिलॅक्समध्ये ठेवायचे, अगदी रिलॅक्समध्ये. आपल्या हाताचे तळवे आहेत ते छताच्या दिशेने असायला पाहिजे, आकाशाच्या दिशेने असायला पाहिजे आणि हात गुडघ्यांवर ठेवायचे, रिलॅक्समध्ये बसायचे. आणि काय म्हणायचंय, वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. ठीक आहे? आता हे आपलं सहस्रार चक्र एवढं लक्षात ठेवा आणि हे आपलं हार्ट चक्र, जे हृदयाजवळ असतं ते हार्ट चक्र. हे आता एवढंच कॉमन लक्षात ठेवा. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश किंवा व्हाईट प्रकाश, डिवाइन एनर्जी माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे, प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाहत मध्ये, म्हणजे या अनाहत चक्रामध्ये येत आहे. अनाहत मधून माझ्या दोन्ही हातांमधून माझ्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. 3 वेळा बोलायचे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे? आणि ही प्रार्थना झाली. प्रार्थना बोलून झाल्यानंतर जर तुम्हाला एखादी विश बोलायची असेल किंवा स्वतःसाठी हिलिंग करायचं असेल, तर ते तुम्ही करू शकता. ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आता जस्ट मी फक्त तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा किंवा रेकीची प्रेयर कशी करायची ते सांगितलं. आणि त्यानंतर तुमची जी विश आहे तिला हील करून झाल्यानंतर किंवा तुम्हाला स्वतःला हील करून झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानायचे. थँक यू दिव्य रेकी शक्ती. थँक्स टू मी. थँक्स टू युनिव्हर्स. इथपर्यंत क्लिअर आहे?
येस, क्लिअर असेल तर हँड रेज करा म्हणजे मला कळेल. ओके, थँक्यू सो मच. सो ही झाली रेकीची प्रार्थना. त्याच्यामध्ये आपण पुढे पुढे थोडेफार बदल करणार आहोत, पण ते बदल इझी इझी असणार आहेत. टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला ते सांगेन, कारण एकदमच सगळं सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून जाणार. ठीक आहे, चलो. ही प्रार्थना फक्त लक्षात ठेवा, कारण या प्रार्थनेतून आपल्या हातांमध्ये, आपल्या या दोन तळ हातांमध्ये एनर्जीचा फ्लो वाढायला सुरुवात होतो आणि अट्युनमेंट नंतर हा फ्लो जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवतो. आणि अट्युनमेंट खूप महत्वाची आहे, कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर रिझल्ट मिळायला हवे असतील तर तुम्हाला अट्युनमेंट घ्यावीच लागते. ठीक आहे. येस, आणि मी याच्यामध्ये अट्युनमेंट देते तुम्हाला, डोंट वरी. आता आपण आजचा सेशन आहे ऑरा म्हणजे काय. ठीक आहे, तर त्याआधी मी काही प्रश्न विचारते म्हणजे तुमचा हा कॉन्सेप्ट आणखीन क्लिअर होईल. आता इथे बसलेल्या ज्या आहेत, मला स्वाती पिसे मॅडमचा ऑरा जरा स्ट्रॉंग वाटतोय. बाकी सगळ्यांनी आपल्या खिडक्या बंद केल्यात, सो मी त्यांना नाही सांगू शकत. वंदना मॅडमचा ऑरा थोडा स्ट्रॉंग आहे, चांगला आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. येस, कल्पना पाटील मॅडमचा ऑरा चांगला आहे. येस, बाकी हा नाही, बाकी तुम्हाला थोडस तुमचा ऑरा क्लीन करण्याची गरज आहे. मला जेवढे ज्यांचे व्हिडिओ ऑन दिसले त्यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो ऑरा म्हणजे नक्की काय ते आपण पहिलं जाणून घेऊया. किती लोक आहेत जी रोज खुश असतात. कधीतरी आपला मूड स्विंग होणार, डेफिनेटली, आपण ह्युमन बिईंग आहोत. पण मॅक्झिमम 30 दिवसांपैकी मॅक्झिमम 20 दिवस तरी, 20 किंवा 22 दिवस तरी आपण खुश असतो. अशी किती लोक आहेत बरे? ओके, व्हेरी गुड. त्याचबरोबर सपोज तुमच्याच पैकी जर एखादा दिवशी आपला मूड स्विंग झाला, तर किती लोकांना तो आपला मूड स्विफ्ट करता येतो, पुन्हा पुन्हा किंवा शिफ्ट करता येतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह माइंड मधून पॉझिटिव्ह माइंड मध्ये शिफ्ट करता येतो. अशी किती लोक आहेत की मला 1-2 तास लागतात ठीक व्हायला. म्हणजेच काय, तर मी एखाद्या सॅड मोमेंट मध्ये असेल किंवा एखाद्या सॅड सिच्युएशन मध्ये असेल, तर मला तो शिफ्ट व्हायला 1 ते 2 तास लागतात. असे किती जण आहेत बरं? व्हेरी गुड. तो आता आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया की ऑरा म्हणजे नक्की काय आहे. चला, आता या इमेजकडे बघा, बाकीच्या सगळ्यांनी आपले हँड डाऊन करा. ऑरा म्हणजे काय? तर ऑरा म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडणारी व्हायब्रेशन. आता ही व्हायब्रेशन आपल्याला दिसतात का? येस, दिसतात. जी लोक मेडिटेशन करतात प्रॉपर, ज्या लोकांची साधना चांगली आहे त्यांना दिसतात. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना सामान्य डोळ्यातून हे नाही दिसू शकत. त्यासाठी खूप महत्वाचे आहे की आपलं मेडिटेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे, आपली प्रॅक्टिस स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि ह्या ऑराचे असे वेगवेगळे कलर असतात. सो ऑरा म्हणजेच काय, तर आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन आणि अशा वेगवेगळ्या शेड्समध्ये ते असतात. सो आता थोडक्यात तुम्हाला सांगते, संत महात्म्यांच्या डोक्याभोवती, संत पुरुषांच्या डोक्याभोवती प्रकाशाचं एक वलय तुम्हाला दिसतंय का? व्हाईट प्रकाशाचं वलय. सो येस, एक्झॅक्टली त्यालाच ऑरा असं म्हणतात. एखादा माणूस बघा, आता तर कोण असं व्यक्ती मिळणं शक्यच नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये असे सत्पुरुष मोस्ट ऑफ दिसले जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर ते एक वेगळं तेज असायचं. त्यांचा ऑरा अगदी क्लीन असायचा. बरोबर ना? पण आता आपल्याला कोण असं दिसतं का? आता येतात आपल्याला सगळे फसवणारेच येतात. फेस रीडिंग करतात. आपल्याला छान-छान गोड बोलून आपल्याकडून सगळं पैसे उकळतात आणि निघून जातात. आत्ताच्या जमान्यामध्ये हे पॉसिबल नाहीये. पण जर तुमचं मेडिटेशन चांगलं असेल, तर तुम्हाला ओळखता येतं की स्ट्राँग कोण आहे. पण तात्पुरतं मी तुम्हाला एक टेक्निक सांगते की कसं ओळखायचं की या व्यक्तीचा ऑरा स्ट्राँग आहे. ज्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात पूर्ण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहेत, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत, एखाद्याचं कौतुक करणं, त्याला क्रेडिट देणं किंवा त्याने केलेल्या कामाबद्दल त्याला प्रोत्साहन देणं, मोटिव्हेट करणं, प्रशंसा करणं,
सो या गोष्टी ज्या व्यक्तीच्या बाबतीत होतात आणि ज्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यानंतर मोस्ट ऑफ आपल्याला बरं वाटतं. आपल्याला असं वाटतं या व्यक्तीबद्दल या व्यक्तीच्या आणखीन थोडंसं सानिध्यात जावं. ही व्यक्ती जे काही बोलते ते सारखं वारंवार ऐकावं. त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, मोटिव्हेट वाटतं आणि आपल्या जीवनात सुद्धा काहीतरी स्टेप घेण्यासारखं आपल्याला वाटतं. ॲक्शन घेण्याची आपल्याला जेव्हा आपल्या मनातून ते निर्माण होतं, सो त्याला म्हणतात, की या व्यक्तीचा ऑरा स्ट्राँग आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आपण रोज अंघोळ करतो, तरी सुद्धा आपण आजारी पडतो. याचं कारण काय आहे? की आपण आपला ऑरा क्लीन करत नाही. आता ऑरा क्लीन करत नाही, हे काय बाबा मॅडमनी नवीन आणलं. अंघोळ करतो हेच आम्हाला खूप झालंय. आता या हेक्टिक लाईफमध्ये आणखीन काय-काय करायचंय बरं आम्ही? सो येस, डेफिनेटली आपल्याला आपला ऑरा क्लीन करावा लागतो. का बरं? त्याच्यामागचं एक रिझन आहे. सगळेच लोकं चांगल्या मनाने आपली प्रशंसा करतात का बरं? नाही. 10 मधलं एखाद 2 व्यक्ती असतात, की खरंच मनापासून त्यांना वाटतं आपली प्रगती व्हावी, आपण पुढे जावं. पण जी 8 लोकं असतात, ते आपली मनातल्या मनात आपला तिरस्कार करतात, ईर्ष्या करतात आणि मग ही ईर्ष्या त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या नजरेतून कुठेतरी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये येते आणि त्यामुळे तो आपला ऑरा दूषित म्हणजेच निगेटिव्ह होत जातो दिवसेंदिवस. त्या ऑराचा कलर थोडासा असा डार्क वगैरे व्हायला लागतो. ब्लॅकिश, ग्रे कलरमध्ये व्हायला लागतो. जसं की या इमेजमध्ये आता तुम्ही पुढच्या इमेजमध्ये बघू शकता. याच्यामध्ये एक वीक व्हायब्रेशनवाला ऑरा आहे आणि हा स्ट्रॉंग व्हायब्रेशनवाला ऑरा आहे. स्ट्रॉंग व्हायब्रेशन ज्यांचा असतो म्हणजे जी लोकं चांगली असतात, मोटिव्हेट करणारी असतात, हसतं-खेळतं व्यक्तिमत्व असतं, अशा व्यक्तींचा ऑरा असा छान ब्राईट कलरफुल असतो. आणि जी लोकं वारंवार त्यांचेच दुखणं तुम्हाला सांगत असतात, की आज माझ्या बाबतीत असं झालं, फलाना झालं, आज मला असा रिझल्ट नाही मिळाला, आज मला इथून पैसे येणार होते ते आले नाही, मी जे काम हातात घेते ते होतच नाही कधी. थोडक्यात काय, तर त्यांचं जे दुःख आहे ते वारंवार इतरांना सांगतात किंवा स्वतः त्यांना एक सवय झालेली असते. ते कुठेतरी प्लॅटफॉर्म बघत असतात, की मला मला कोणतरी ऐकेल, माझं कोणतरी सांत्वन करेल, पण प्लीज असं सांत्वन करू नका. सवय लावून घेऊ नका किंवा त्या व्यक्तीला सवय लावू नका. त्याच्यामुळे काय होतं, की तुम्ही त्या व्यक्तीला सवय लावताय. तुम्ही ऐकताय, त्याच्याबरोबर त्या व्यक्तीला सवय सुद्धा लावताय. ठीक आहे? त्या माणसाचं दुःख ऐकताना त्याला हलकं वाटतं, पण ते दुःख कुठेतरी तुमच्याकडे ट्रान्सफर होत असतं. तुमच्या ऑरामध्ये येत असतं ते. आणि म्हणूनच तुमची जवळची एखादी बहीण असेल किंवा नातेवाईक असेल आणि तुम्हाला फोनवर वारंवार त्यांच्याबद्दल स्टोऱ्या सांगत असतील. जर चांगल्या असतील, पॉझिटिव्ह असतील तर वेल एंड गुड. पण जर अशा दुःखदायक असतील, तर नक्कीच तुम्ही एकदा दोनदा ऐका आणि नंतर म्हणा, की याच्यातून काहीतरी सोल्युशन काढ, पण वारंवार तुझं दुःख असं घेऊन बसू नकोस. इथपर्यंत क्लिअर आहे? तुमच्यापैकी किती जण अशा स्टोऱ्या ऐकतात बरं? ओके, व्हेरी गुड. त्यांनी प्रामाणिकपणे हँड तर रेज केला. व्हेरी गुड. सो आपला मूड आपल्याला शिफ्ट करता आला पाहिजे. जसं मी म्हणाले आपण ह्युमन बीइंग आहोत. आपला नेचर अगदी रोजच आपण पॉझिटिव्ह राहणार का? त्याचे डोस आपण नाही घेतलेत, की रोजच पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. कधीतरी आपला मूड स्विंग होतो, कधीतरी कोणतरी व्यक्ती आपल्याला बोलतं, त्याच्याबद्दल आपल्याला हर्ट होतं. पण ते किती वेळ असायला पाहिजे, ते गरजेचं आहे. की मी त्या दुःखातून मला बाहेर यायला किती वेळ लागतो? मॅक्सिमम 1-2 तास इनफ आहे. कारण आपल्याला व्यक्त होणं पण गरजेचं आहे. जर कोणी आपल्याला बोललं, हर्ट झालं, तर आपल्या डोळ्यातून अश्रू पण यायला पाहिजे. ते आपल्याला कुठेतरी एक आउटलेट पण पाहिजे आपलं दुःख बाहेर येण्यासाठी. सो तेवढ्या वेळापुरतं रडून घ्यायचं, डोळ्यातून अश्रू येऊन द्यायचे. एक आउटलेट आहे. त्या आउटलेट थ्रू आपण म्हणजे हे रडणं किंवा दुःख वाटून घेणं हे एक आउटलेट आहे. तर सो त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि या गोष्टी व्यक्त होणं गरजेचं आहे. मग सगळ्यांच्या समोर रडत बसायचं का? नाही. आपलं दुःख सुद्धा कोणाला कळता कामा नये, की मी आज दुःखी आहे. ठीक आहे. मला आज कोणाशी बोलायचं नाहीये 2 तास तरी. जा आपल्या आतल्या रूममध्ये. घ्या रडून. घ्या तुम्हाला लिहावसं वाटलं तर लिहून घ्या. पण जे तुम्ही लिहिलेलं असतं ते तुम्ही 3 वेळा, 4 वेळा वाचा. मग तुम्हाला कळेल, की अरे नाही, नाही, नाही. माझं हे दुःख तर एवढं काही खास नाहीये, जे मी आपलं कवटाळून बसलोय किती वर्षांपासून.
कारण जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो तेव्हा कळतं की हे काहीच नाहीये, नथिंग आहे. त्यापेक्षा माझ्यापेक्षा कितीतरी लोक आहेत त्यांना खूप दुःख आहे. मी तर उगीच एवढंसं दुःख एवढं मोठं समजून त्याला कवटाळत बसलोय. सो या सिच्युएशन मधून आपला मूड पुन्हा शिफ्ट झाला पाहिजे. सॅड मधून हॅपी मध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे. आता जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मुलाशी काहीतरी वाद झालं. आता आपली मुलं आहेत, सगळ्यांची मुलं आहेत. काही ना काहीतरी वाद होतो. जशी जशी मुलं मोठी होतात, त्यांची मेंटॅलिटी चेंज होते आणि आपल्याला कुठेतरी ते मागे टाकत असतात, की तुमच्या काळातलं वेगळं आहे. बरोबर ना? माझ्यासारखं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असणार. आणि मग कुठेतरी आपलं होतं त्यांच्याबरोबर 19-20. मग आपण काय करतो, की आपल्याला राग येतो, की अरे आम्ही सगळं छान-छान केलं, ह्यांच्यासाठी चांगलं केलं आणि ही लोकं आपल्याला असं उलटं बोलतात. त्यावेळेला आपल्याला थोडा वेळ वाईट वाटतं. पण तो आपला मूड जो स्विंग झालाय, जो सॅड मोमेंटमध्ये आता आपण गेलो, तो आपल्याला अर्ध्या 1 तासामध्ये पुन्हा पूर्ववत आला पाहिजे. पुन्हा आपल्या मुलांशी आपल्याला चांगला संवाद घालता आला पाहिजे. आपल्या मुलांनीच आपल्याला म्हणायला पाहिजे म्हणजे अर्थात मॅच्युअर्ड मुलं नाहीये. मुलं मी म्हणते 16-17 वर्षाची मुलं. त्यांना असं वाटलं पाहिजे, की "अरे, माझ्या मम्मीला काय झालं? आता तर माझ्याशी भांडत होती आणि आता खूप छान माझ्याशी पुन्हा बोलायला लागली आहे." का? हे का करायचंय बरं आपल्याला? कारण आपले व्हायब्रेशन जर डाउन झाले, तर आपण आणखीन 4 सेम तशाच गोष्टी अट्रॅक्ट करणार. सो आपल्याला त्याच गोष्टी पाहिजे का आपल्या लाईफमध्ये वारंवार? ऑलरेडी आयुष्यामध्ये दुःख आहे, आणखीन परत अट्रॅक्ट करायचं का? नाही. सो लाइक अट्रॅक्ट लाइक आणि म्हणूनच आपण आपला मूड पूर्ववत आणून पुन्हा हॅपी फेसमध्ये यायचंय. जेणेकरून दुसऱ्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे, की माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. त्यांना वाटलं पाहिजे, "वॉव! त्या वंदना मॅडमना फार छान आहे. त्यांचं बोलणं छान आहे. त्यांच्याकडे बघितलं तरी मला खूप छान वाटतं." किंवा त्यांच्याकडे सजेशन मागायला गेलो, सल्ले मागायला गेलो ना, तरी ते अगदी परफेक्ट सल्ले देतात. सो असं म्हणायला आवडेल तुम्हाला, की असं म्हणायला आवडेल, की या वंदना मॅडम काही बरोबर नाही. त्यांच्याकडे गेलो ना, की त्यांचंच दुःख सांगत बसतात मला. काय आवडेल तुम्हाला? प्लॅन ए और प्लॅन 2 बरोबर ना? सो हे कोणाला करायचंय? आपल्याला. कारण आपणच त्याच्यातून बाहेर पडण्याचा विचार नाही केला, तर ते पॉसिबल नाहीये. ठीक आहे? आणि येस, ऑब्व्हियसली अ, आपण आपल्या आई-वडिलांचा सुद्धा रिस्पेक्ट करायचा आहे. कारण त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं असतं. काही लोकांचं असं असतं, की काही नाही, आम्ही स्वतःचं कर्तृत्व स्वतः निर्माण केलं, असं नसतं. सो आपल्या आई-वडिलांमुळे आपण आहोत कुठेतरी. कुठेतरी त्यांचे ब्लेसिंग्ज आपल्या पाठी आहेत म्हणून आपण आहोत. सो त्याचं सुद्धा गांभीर्य लक्षात ठेवायचं आहे. आपण आपोआप मोठे होतो का? त्यांच्या मागे त्यांचं स्ट्रगल, त्यांचं कष्ट, वेळेला ती लोकं आपल्याला फार कमी स्वतःला कमी देतात, पण आपल्याला भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच त्यांना कधी विसरायचं नाही. जे तुम्हाला शक्य आहे, जे पॉसिबल आहे, तेवढं त्यांना देण्याचा प्रयत्न करा. आपण काय करतो, मोठे-मोठे होत जातो वयाने. पण आपण आपल्या आई-वडिलांना गृहीत धरून जातो, की माझ्या आई-वडील आहेत, ठीक आहे, चांगले आहेत. कधी आपण स्वतःहून त्यांना एक फोन तरी करतो का, "आई कशी आहेस?" त्यांना जसजसे ते म्हातारे होत जातात, तसं ते हळवे होत जातात मनाने. त्यांना असं वाटतं समोरून माझ्या मुलाचा फोन यावा, माझ्या सुनेने थोडंसं माझ्याशी चांगलं बोलावं. बोला ना, जर 2 मिनिटं, 5 मिनिटं तुम्ही तुम्ही चांगलं बोलल्यामुळे त्यांना समाधान मिळणार असेल, भले ते खोटं-खोटं का होईना. जर तुम्ही त्यांच्याशी चांगलं बोलल्यामुळे त्यांना समाधान वाटणार असेल, तर काय प्रॉब्लेम आहे? कारण पुढे जायचं तर सगळ्यांची ब्लेसिंग्ज घेऊन पुढे जायचंय. नुसतं दुनियेला दाखवायला आपण पुढे नाही जायचं. ठीक आहे? ओके. आता आपण पुढे बघूया. आपण ऑरावर येऊया, की काय आहे ऑरा आणि हा चेक कसा करायचा? आणि म्हणूनच नेहमी चांगल्या माणसांच्या, पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला राहायचंय. ठीक आहे? आता पॉझिटिव्ह लोकं म्हणजेच काय? तर तुमचं सराउंडिंग तुम्हालाच कळायला पाहिजे, की माझं सराउंडिंग कसं आहे? मी कशी आहे? माझं सराउंडिंग कसं आहे? माझ्या फ्रेंड सर्कल कसं आहे? ठीक आहे? सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. खरोखरच तुमच्या सराउंडिंगमध्ये एक्साइटेड, मोटिव्हेटेड लोकं आहेत का? की जे की तुमच्या वाईट तुमचं जे काही तुम्हाला जे काही येत नाही त्याच्यावर न बोलता तुम्हाला काही चांगल्या गोष्टी येतात त्याच्यावर जास्त बोलतात किंवा तुम्हाला मोटिव्हेट करतात, की ही गोष्ट तू केली पाहिजे. कारण आपण कसं असतो, पाय ओढणारे असतात ना, त्यांच्याकडे आपला कल जास्त असतो आणि आपल्या तोंडावर फटकळ जी बोलतात, आपलं अवगुण दाखवतात, ती लोकं आपल्याला आवडत नसतात. पण लक्षात ठेवा, जी लोकं आपले दोष दाखवतात, त्याच लोकांना आपली प्रगती आवडत असते.
आणि म्हणूनच जी लोक तुम्हाला आपलं मानतात, त्यांना वाटतं तुमची प्रगती व्हावी, तर ऑफकोर्स ती लोक तुमच्या तोंडावर बोलणार आणि त्यांचं जे काय बोलणं आहे ते ऍक्सेप्ट करा. त्याच्यामध्ये कुठे काय करेक्ट करायचंय, कुठे दोष आहे तो चेक करा आणि त्यानंतर तुमची गाडी जी सुसाट चालेल ती मागे वळणार नाही. ठीक आहे. सो ज्या लोकांना दैवी आशीर्वाद असतो तीच लोक केवळ हा ऑरा बघू शकतात. आता बघूया की आपल्याला जेव्हा राग येतो, राग आल्यानंतर आपला ऑरा सुद्धा चेंज होतो. जेव्हा आपण हॅपी असतो तेव्हा आपला ऑरा चेंज असतो. बरं, आता कोणी मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज नका करू, इकडे लक्ष द्या. माझं डायव्हर्ट होतो माझं माइंड, मग इकडे लक्ष द्या. आणि आज 12:30चा क्लास होता. येस. सो ज्या व्यक्तींना जास्त राग येतो, ज्या क्षणी तो राग येतो त्या क्षणी त्यांचा ऑरा दूषित झालेला असतो, निगेटिव्ह झालेला असतो. आणि जी लोक ज्यावेळेला हॅपी असतात, खुश असतात खूप, तेव्हा त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह असतो आणि त्यामुळे त्या 4 आणखीन पॉझिटिव्ह गोष्टी त्या आपल्या आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करतात. याचं उदाहरण असं आहे, की जेव्हा तुम्ही एखादं काम सकाळी करायला घेता आणि ते काम तुमचं प्रॉपर होत नाही, काहीतरी अडचणी येतात, तेव्हा तुमचा मूड पुन्हा स्विंग होतो. अरे, आज कोणाचं तोंड बघितलं काय माहिती? सगळ्या कामांमध्ये अडचणी येतात. मग सगळ्या तुमच्या त्या कामांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत अडचणीच येणार. काहीतरी प्रॉब्लेमच येणार. याचं कारण असं आहे, की तुमचा ऑरा कुठेतरी दूषित झालाय आणि तुम्ही तेच अट्रॅक्ट करताय. मग हा ऑरा पुन्हा स्विंग करायचे आपल्याला, आपला मूड पुन्हा स्विंग करायचंय, शिफ्ट करायचंय आणि पुन्हा आपले व्हायब्रेशन आपल्याला वाढवायचे. कारण या युनिव्हर्सला केवळ आपले व्हायब्रेशन कळतात. त्याला कुठली लँग्वेज कळते का? नो मॅटर तुम्हाला हिंदी येतंय, इंग्लिश येतंय, मराठी येते, काही मॅटर करत नाही. तुमचे व्हायब्रेशन आता या क्षणी कसे आहेत, ते मॅटर करतं. की आता तुम्ही खुश आहात का? आता बघा बरीच लोकं खूप छान नीटनेटके असं छान वेबिनार माझं सेशन अटेंड करतायत. काही लोकं आपल्या खिडक्या बंद करून बसलेत. म्हणजेच याचाच अर्थ काहीतरी जेन्युइन कारण असणार किंवा काहीतरी आळस, लोळत असणार आणि काहीतरी व्हिडिओ बघत असणार, की ते मला लोकांना नाही दाखवायचंय. कारण मॅडमनी सांगितलंय व्हिडिओ ऑन करा, त्यामुळे मॅडम समोर मला प्रॉपर बसावंच लागणार आहे. बरोबर ना? सो तुमचं पण काहीतरी डेडिकेशन पाहिजे, तुमची पण काहीतरी कमिटमेंट पाहिजे. असं काहीही तुम्हाला फ्रीमध्ये कुठूनही मिळत नाही. बरोबर ना? सो आता आपण बघूया, की ऑरा जसं मी सांगितलं आता, की ज्या क्षणी आपण एखाद्या लग्न समारंभासारख्या कार्यक्रमात जातो किंवा कुठल्याही एखाद्या फंक्शनला जातो, तेव्हा आपला ऑरा दूषित का होतो? कारण 4 लोकांनी आपल्याला चांगल्या कमेंट केलेल्या असतात. "वॉव! खूप छान अटायर करून आली आहे, खूप सुंदर मेकअप आहे, फलाना, फलाना, फलाना." आणि या 4 पैकी 3 लोकं त्यांचे जे थॉट्स असतात किंवा त्यांच्या कॉम्प्लिमेंट्स असतात, त्या चांगल्या मनाने कुठेतरी दिलेल्या नसतात आणि म्हणूनच घरी गेल्यानंतर आपलं डोकं दुखणं, अस्वस्थ होणं, काही ना व्हॉमिटिंगसारखा प्रॉब्लेम होतो किंवा तुमचा बिझनेस चांगला चाललेला आहे, तुम्ही पार्ट्या वगैरे देताय, तर तुमच्या त्या बिझनेसला सुद्धा काही लोकांच्या दृष्ट नजरा लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे चांगला चाललेला तुमचा बिझनेस मध्ये स्टक होतो, कॅश फ्लो बंद होतो आणि अशी एक वेळ येते, की तुम्हाला तो बिझनेस आता स्टॉप करावा लागतो. सो अशा सगळ्या गोष्टी होतात. तुमच्या घराला दृष्ट लागू शकते. तुमच्या बिझनेसला, तुमच्या जॉबला, तुमच्या हसऱ्या-खेळत्या कुटुंबाला सुद्धा दृष्ट लागू शकते आणि त्या सगळ्यासाठीच आपल्याला आपला ऑरा क्लीन करायचा आहे. सो इथपर्यंत कळलं आता ऑरा क्लीन का करायचंय? बरं आपल्यालाच का हे दृष्ट वगैरे लागतं? आपलाच ऑरा का बिघडतो? हा प्रश्न आलाय का तुमच्या मनात? काही मोजक्याच लोकांचा ऑरा का बिघडतो बरं? कारण तुम्ही त्याच मेंटॅलिटीने वावरत असता. तुमचा ऑरा कधी तुम्ही शुद्धच केलेला नसतो. हा ऑरा वीक असतो आणि म्हणूनच काही दृष्ट शक्तींच्या ऑरा क्षेत्राखाली तुम्ही येता आणि तुमचा ऑरा सुद्धा तसा दूषित होतो. म्हणजेच काय तर त्यांचा ऑरा तुमच्या ऑरावर हावी पडतो. त्यासाठी आपण मनाने, विचारांनी स्ट्राँग असणं गरजेचं आहे. पण आपण नाही, आपण लोकांनी आपल्याला काही सांगितलं, की लगेच आपण ते मत करून घेतो. आपण स्वतःचं नाही ऐकत. स्वतःचं लॉजिक बाजूला ठेवतो. आज मला सांगितलं विकास सरांनी, "मॅडम असं-असं आहे, तुम्ही असं-असं आहात, तुम्ही असं-असं आहात." मग मी तेच म्हणणार, "अरे बापरे! मी खरंच खरंच अशी-अशी आहे का?" आणि मग लगेच माझा ऑरा त्या क्षणी वीक होणार. कारण आपण कधी मेडिटेशन करत नाही. करतो का? ऑरा कधी स्ट्राँग होतो मी तुम्हाला पुढे सांगेन. पण तूर्तास एकच उदाहरण देते, की आपण कधी मेडिटेशन करत नाही. आपण कधी चांगल्या वातावरणात किंवा हिरवळीत वगैरे अनवाणी पायाने चालतो का?
कारण आपण बिझी असतो, आपल्याला खूप सारा पैसा कमवायचा आहे, आपल्यामध्ये रेस लागली आहे, कॉम्पिटिशन लागले, मलाच पुढे जायचंय, मलाच सगळ्यांना करून दाखवायचंय, बरोबर ना? आणि त्या प्रवासामध्ये ना आपण स्वतःकडे लक्ष देत, ना आपल्या घरातल्यांकडे लक्ष देत आणि आपण कसे मागे पडतो ते कधीतरी आपल्याला कळत पण नाही. आणि नंतर असं वाटतं, की अरे खरोखरच या प्रवासात मी मागच्या बऱ्याच गोष्टी विसरलीये किंवा मागच्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडून राहून गेल्यात. ठीक आहे? सो ज्या लोकांचा ऑरा वीक असतो, त्यांना स्वप्न पण घाणेरडे पडतात. आणि स्वप्नामध्ये कोणीतरी आपल्याला दाबतंय, प्रेशर करतंय, आपल्या छातीवर कोणतरी बसलंय, असं वाटतं आपल्याला. आणि आपल्या समोरच एखादा मोबाईल आहे किंवा एखादी वस्तू आहे, ती आपल्याला उचलावीशी वाटते, पण ती सुद्धा आपण उचलू शकत नाही. एवढं कोणीतरी आपल्याला खाली खेचलंय असं वाटतं. किंवा आता आपण या बेडवरून पडणार, असा सुद्धा आपल्याला भास होतो. तर ही सगळी कसली लक्षणं आहेत, की आपला ऑरा वीक आहे. कोणाकोणाला तर बरं असं पण वाटतं हां, की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेलाय, याचा अर्थ मला सुद्धा हार्ट अटॅक येऊन जाणार. अँक्साइटी, इमोशन्स, फीलिंग्ज बदलतात. काही लोकं ते बिलीफ सिस्टम आपल्या डोक्यामध्ये करून घेतात. माझ्या घरात दोघांना हार्ट अटॅक येऊन गेलाय म्हणजे मी पण त्याचा शिकार होणार. मग Googleवर सगळं सर्च करणार. हार्ट अटॅक कशाने येतो? काय सिम्प्टम्स आहेत? अरे, मग माझ्या पण छातीत केव्हा तरी दुखतं. मग मला सुद्धा असं होतं का? मला सुद्धा असंच होईल का? झालं मग सगळ्या लाईन क्लिअर. सगळे सिग्नल तुम्हाला तुमच्याच बाजूने मिळायला सुरुवात होणार. का? कारण आपण तेच सिग्नल बघतोय आणि तेच अट्रॅक्ट करतोय. आणि म्हणूनच कोव्हिडच्या काळामध्ये ज्यांची इम्युनिटी पॉवर, ज्यांची विल पॉवर स्ट्राँग होती, ती लोकं बाहेर फिरून येत होते, सॅनिटाईज नाही नाही करत होते, तरी सुद्धा खूप छान जगले. त्यांना माहीत होतं, की काही नाही मी यंग आहे, मी छान जगू शकतो. जरी झाला तरी मी त्याच्यातून 10-12 दिवसातून बाहेर येऊ शकतो. पण काही लोकं वीक मेंटॅलिटीची होती, त्यांची विल पॉवर कमी होती, की बापरे! मला झाला तर? मग माझ्या मुलांचं काय होणार? हे काय? म्हणजे पुढचा आधीच विचार करायला सुरुवात केला होता त्यांनी आणि येस ऑब्व्हियसली ती लोकं हे जग सोडून काही गेली आहेत. सो सॅड. आणि काही लोकं त्या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांना आणखीन आज काही-काही आजार ॲडिशनल म्हणून त्यांच्यामध्ये ॲड झालेले आहेत. बिकॉज इम्युनिटी पॉवर पण कमी आहे, विल पॉवर पण कमी आहे आणि बिलीफ सिस्टम वाढलेली आहे त्यांची, की येस हा आजार मला होऊ शकतो कारण माझ्या घरात दोघांना झालेला आहे. माझ्या माझ्या पिढीला झालाय म्हणजे मला सुद्धा होणार. पण असं कोण बोलतं का माझी 7 पिढ्या खूप श्रीमंत होती, तर मी पण श्रीमंत होणार. असे बिलीफ सिस्टम आपण मनात आणतो का कधी? माझ्या 2 बहिणींना मुलीच आहेत म्हणजे मला पण मुलगीच होणार. हे झाले बिलीफ सिस्टम आणि तसंच होतं. कारण हा विचार तुम्ही तुमचं बाळ जेव्हा कन्सीव्ह राहतं, त्या दिवसापासून करत राहता आणि त्याच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. सो अगेन लाइक अट्रॅक्ट लाइक आणि म्हणूनच आपल्याला आपला ऑरा कसा क्लीन करायचे ते आता आपण बघूया. सगळे रेडी आहेत? की बोर झालात? ओके. चलो रब युअर हँड्स. 1 मिनिटं उभं राहायचंय, आपल्या अंगातला आळस काढायचंय, पुन्हा सीटवर बसायचं. चलो. आता जर तुमच्याकडे एखादं बाउल असेल स्टीलचं, आता आपल्याला एक ऑरा कसा चेक करायचा थोडक्यात सांगते तुम्हाला. बघा हे 3 सर्कल आहेत. त्या 3 सर्कलपैकी कुठल्यातरी एका सर्कलकडे तुम्ही फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा आणि त्याच्या भोवती तुम्हाला ब्लर असं व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय का? ते चेक करा. ज्यांना हे व्हाईट प्रकाशाचं ब्लर असं वलय जाणवलं, त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये मेसेज केलात तरी चालेल. ओके. 3 जणांना जाणवली आहेत. 4, 5, 6, 7, 8 ओके. 15-16 लोकांना जाणवलेले आहेत. व्हेरी गुड. चला संख्या वाढलेली आहे. बऱ्याच लोकांना जाणवलेल्या आहेत. सो
या कुठलाही एक सर्कल घ्या, या सर्कल भोवती जे व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतं त्याला म्हणतात ऑरा. आणि प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा एक ऑरा आहे. आता बघा, सपोज माझ्या हातामध्ये ही बॉटल आहे, सो या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. तुमच्या हातामध्ये असणाऱ्या तुमच्या मोबाईलचा सुद्धा ऑरा आहे. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा एक ऑरा असतो. ठीक आहे. येस. सो आता आपण मी स्क्रीन शेअर करते, तुम्हाला तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. ऑरा ऑफ द लिव्हिंग अँड अदर नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक ऑरा असतो. बघू शकता तुम्ही किर्लियन फोटोग्राफीद्वारे आपल्या थंबचा ऑरा याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा किती कलर्स आहेत आपल्या ऑराचे. सो प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा एक ऑरा असतो. या मशीनद्वारे सुद्धा आपण आपला ऑरा चेक करू शकतो. मी हे नंतर घेईन आपल्या शेवटच्या सेशनमध्ये. आता सेल्फ क्लिन्झिंग, आपल्या ऑराचा सेल्फ क्लिन्झिंग कसा करायचा तर ते आपण जाणून घेऊया. चलो, सगळे रेडी आहेत? लॉस्ट ऑडिओ, आवाज येत नाही, हे तुमचे नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत. माझा नेटवर्क स्ट्रॉंग आहे, माझ्याकडे आवाज सगळ्यांना चांगला जातोय. सो तुमचा तुमचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग नोट डाऊन करा, वाटल्यास तुम्हाला हवे असेल तर नोट. स्वतःचा ऑरा कसा क्लीन करावा. आता बघा, आपण स्वतःच्या ऑराबद्दल जाणून घेऊया. तर माझ्याकडे लक्ष द्या जरा. स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा त्याच्याबद्दल जाणून घेऊ. आपण आपला ऑरा का क्लीन करायचंय ते कळालं ना तुम्हाला. रोज आपण हजारो लाखो लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. सो आपल्याला माहित असतं का कुठला माणूस चांगला आहे, कोणाकडे पॉझिटिव्हिटी आहे, कोणाकडे निगेटिव्हिटी आहे. आणखी अनेक अनेक बरीच कारणं असतात, ती आता मी इथे तुम्हाला नाही सांगू शकत. त्याच्यामुळे सुद्धा आपला ऑरा निगेटिव्ह होतो किंवा दूषित होतो. मग आपण त्या लोकांसारखंच व्हायचं का? नाही. तर आपण आपल्या बाजूने आपली काळजी घ्यायची. मग ती काळजी का घ्यायची? तर आपण आपला ऑरा क्लीन करायचं. ठीक आहे. सो स्टेप 1, स्वतःचा ऑरा क्लीन करणं. बघा, आता आपण रेकीचे साधक आहोत. ज्या लोकांनी रेकी लेवल 1, 2 वगैरे केलेले आहेत किंवा पुढे जाऊन आणखीन काही करणार आहेत, तर ती सगळी लोक रेकीचे साधक आहेत. आणि आपण जेव्हा रेकीचे साधक होतो तेव्हा आपल्याला रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे. आणि कसा कॉल करायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ती प्रेयर सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगितलेली. ठीक आहे. सो रेकीला कॉल करायचे, आभार व्यक्त करायचे, एक पांढरा शुभ्र प्रकाश बघायचंय आणि त्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचं एक एनर्जी शील्ड आपल्या स्वतःभोवती बघायचंय. एक गोलाकार असं प्रकाशाचं एनर्जी शील्ड आपल्या भोवती आहे असं आपण व्हिज्युअलाइज करायचंय. रेकीमध्ये जेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज कराल तेवढे तुम्हाला मल्टिपल रिझल्ट मिळतील. ठीक आहे. सो त्यानंतर काय करायचंय, तुमच्याकडे जर एखादं बाउल असेल, कुठलंही स्टील, कुठलंही मेटल घ्या, स्टील, ग्लास, कोणतं एक बाउल असेल ते बाउल घ्या. त्याच्यामध्ये एक ग्लास एक ग्लास पाणी टाका आणि 1 स्पून जाडं मीठ, साबूत मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. लिहून घ्या. आता काय करायचंय तुम्हाला, तुमच्या हातामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घ्यायचंय. आता इकडे लक्ष द्या. आणि अगदी डोक्यापासून खाली पायापर्यंत आपल्याला आपले हात फिरवायचे कसे बघा. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, नकारात्मक बाधा आहेत, त्या सगळ्या माझ्या हातांमध्ये आलेल्या आहेत. खाली पायाजवळ जायचं, हाताच्या मुठ्ठी करायच्या आणि माझ्या हाताच्या मुठ्ठींमध्ये आलेल्या आहेत. असं तुम्हाला करायचंय. ठीक आहे. हे झालं आपल्या फ्रंट साइडचा ऑरा आपल्याला क्लीन करायचा आहे. 3 वेळा सेम आपल्याला अफर्मेशन द्यायचं 3 वेळा. माझ्या आभा मंडळामध्ये किंवा माझ्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहेत, त्या सगळ्या माझ्या हातांच्या मुठ्ठींमध्ये आलेल्या आहेत. पायाजवळ जायचे, हाताच्या मुठ्ठी करायच्या आणि या ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. किंवा तुमच्याकडे जर तुम्ही बाउल केलं असेल, सगळ्यात उत्तम एक बाउल घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि मीठ टाकायचं. कारण पाणी का? पाण्यामध्ये अशी हे आहे, प्रॉपर्टी आहे, की पाणी आपल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्ब करते, प्युरिफाय करतं. ठीक आहे. आणि म्हणूनच पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं. मिठामध्ये तुम्हाला माहिती आहे, की निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी मिठाचा वापर आताच नाही, पूर्वीपार काळापासून केला जातो. आपले आई-वडील सुद्धा अशाच पद्धतीने आपली दृष्ट काढत होते. आपली दृष्ट काढत होते म्हणजे काय करत होते?
आपला ऑरा क्लीन करत होते. म्हणजे आपली भारतीय संस्कृती किती सुंदर आहे बघा. आणि आपण अति शिकलेली माणसं त्यांना नावं ठेवण्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही पर्याय नसतो, की हे काय, ते काय. पण त्याच्यामध्ये एक हे म्हणतात ना, की दृष्ट काढण्याची एक किंवा वाईट नजरांपासून आपली सुरक्षितता करण्याचं एक त्याच्यामध्ये प्रॉपर्टी होती. ठीक आहे? सो मीठ म्हणा किंवा मोहरी म्हणा याच्यामध्ये या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? चला आता पुढे जाऊया. 3 वेळा करायचे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये तिसऱ्या वेळेला त्या मिठाच्या पाण्यामध्ये हात असे रब करायचे, दोन्ही हात झाडायचे आणि म्हणायचे, ही सगळी नकारात्मक ऊर्जा माझ्या फ्रंट बॉडीमधील सगळी नकारात्मक ऊर्जा या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. ठीक आहे? आता काय करायचं, फ्रंट बॉडी झाली, 3 वेळा केलं. आता लेफ्ट बॉडी मधलं पण 3 वेळा आणि राइट बॉडी मधलं पण 3 वेळा. लेफ्ट बॉडी पार्ट. माझ्या लेफ्ट बॉडी पार्टमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णतः या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. आता आपण पुढून केलं, लेफ्ट साइडने केलं, राइट साइडने केलं, पण आपल्या बॅक साइडने करू शकतो का आपण स्वतः? नाही. सो रेकीमध्ये एक छान आहे, की आपल्या दोन्ही हातांमध्ये आपण काहीही घोषित करू शकतो. सो राईट डाउन, लिहा आता हे. मी सांगते ते. आपल्या पाठीचा पण ऑरा आपल्याला क्लीन करायचं. मग काय लिहायचं? मी माझ्या दोन्ही हातांमध्ये मी माझ्या दोन्ही हातांमध्ये माझ्या माझ्या बॅक बॉडीला फ्रंट बॉडी म्हणून घोषित करीत आहे. मी माझ्या दोन्ही हातांमध्ये माझ्या बॅक बॉडीला म्हणजे बॅक बॉडीला फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. आता आपली फ्रंट बॉडी काय आहे? ही आपली फ्रंट बॉडी आहे. ती कुठली बॉडी आहे आपली? बॅक बॉडी. कारण आपण घोषित केलं. मग आपण इझिली काढू शकतो, की माझ्या बॅक बॉडीमध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा, बाधा माझ्या हातांमध्ये आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. सो 3 into 4, 3 4 12. 12 वेळा तुम्हाला करायचंय. समोरून 3 वेळा, लेफ्ट साइडने 3 वेळा, राइट साइडने 3 वेळा, बॅक साइडने 3 वेळा. इथपर्यंत क्लिअर आहे? चला आता पुढे बघूया आपण. आता सगळ्यात महत्वाचं कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत रेकीमध्ये तुम्ही काही करताय आणि कॉर्ड कटिंग करत नाही, तोपर्यंत त्या दुसऱ्यांच्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये तशाच राहणार. ठीक आहे? आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर थँक यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक यू युनिव्हर्स असं बोलायचंय आणि नंतर काय करायचंय? आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे बघा. हं. आपले दोन्ही हात असे क्रॉस करायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे 3 वेळा आणि आपल्या नाभीसमोर जाऊन येस. आपल्या नाभीसमोर जाऊन 3 वेळा कट, कट, कट असं तुम्हाला करायचंय. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभीसमोर जाऊन 3 वेळा कट, कट, कट असं करायचंय. नाभीसमोर जाऊन का बरं? कारण आपल्या नाभीतूनच आपली उत्पत्ती झालेली असते. नाभीपासूनच आपली उत्पत्ती झालेली असते आणि म्हणूनच ज्या काही नकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवेश करतात, ते आपल्या नाभीद्वारे प्रवेश करतात. म्हणूनच समोर जाऊन आपल्याला त्याला डिस्कनेक्ट करायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे? सो प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही ऑरा क्लीन करता, तेव्हा प्रत्येक वेळेला शेवटला तुम्हाला हे करायचंय. ह्याला म्हणतात कॉर्ड कटिंग. निगेटिव्ह एनर्जी पासून आपण डिस्कनेक्ट व्हायचंय. आणि हे महत्वाचं आहे हां, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पोर्टंट. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? आता सेकंड बघूया. हे झालं आपलं स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. आता आपण बघूया दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा. अदर्स ऑरा क्लिन्झिंग. दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा बरं? ते आता आपण बघूया. सेम. आता जर तुमच्या मुलाचा ऑरा क्लीन करायचा असेल, तर जिथे आपण आभार व्यक्त करतो, मी स्वतःची आभारी आहे, मी माझ्या माता-पित्यांचे आभारी आहे. तिथेच आता आणखी ॲडिशनल करायचं, की ज्या व्यक्तीचा तुम्ही ऑरा क्लीन करताय त्याचं नाव घ्यायचं. तुमच्या मुलाचा ऑरा क्लीन करायचा असेल, तर मी माझ्या मुलाची XYZ त्याचं नाव असेल, तर त्याची आभारी आहे. मी माझ्या मिस्टरांची XYZ त्यांची आभारी आहे, असं बोलायचंय. आणि सगळ्यात शेवटी सुद्धा आभार मानायला विसरायचं नाही. आणि येस, आता आपल्या मुलाभोवती तुम्ही फिरू शकता, बरोबर ना? समोरून, पाठून, पुढून. सो तुम्हाला तसं-तसं फिरायचं आहे.
पहिल्यांदा त्याच्या समोरून काढायचे, मग लेफ्ट साइडने, मग राइट साइडने. काही मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात, काही स्पोर्ट्समध्ये टॅलेंट दाखवतात. मग आपल्या मुलाला सुद्धा ही नजर अशा प्रकारे कुठेही लागू शकते. सो त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपल्या मुलाचा ऑरा क्लीन करायचा आणि इथे कुठेही अंधश्रद्धा नाहीये. ठीक आहे? जर अंधश्रद्धा असती तर सायंटिस्ट लोकांनी सुद्धा याला सपोर्ट केला नसता. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, चलो थँक यू सो मच. तो मुलाचा ऑरा क्लीन करताना आपण पहिला त्याचा फ्रंट साइडने करायचं, लेफ्ट साइडने, राइट साइडने आणि त्यानंतर त्याला पाठ करायला सांगायचं. पाठ वळवायला सांगायचं आणि पाठच्या साइडने सुद्धा त्याचा ऑरा क्लीन करायचा आहे. आणि हे आठवड्यातून एकदा जर तुम्ही केलात, सॅटर्डे टू सॅटर्डे, तर त्याचे खूप चांगले रिझल्ट तुमच्या मुलाला सुद्धा मिळणार आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. काही क्वेश्चन असेल तर आता विचारा. मी 2 मिनिटासाठी व्हिडिओ तुमचं माईक म्यूट करते, अनम्यूट करते. ठीक आहे? आता आपण बघूया, त्याच्या आधी आपण बघूया हा ऑरा क्लीन कसा करता येतो. तर ऑरा क्लीन करण्याच्या पद्धती आहेत. त्या मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. मॅडम, मुलं बाहेरगावी असतील तर फर्स्ट लेव्हलमध्ये ते नाही करू शकत तुम्ही. फर्स्ट लेव्हलमध्ये फक्त तुम्ही जी लोकं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ज्यांना टच करू शकता, त्यांचाच ऑरा क्लीन करू शकता. आणि ज्या लोकांना तुम्ही डिस्टन्सने हीलिंग करायचंय त्यांना सेकंड लेव्हलमध्ये यावं लागतं. हो, हो. मी फर्स्ट लेव्हल, सेकंड लेव्हलमध्ये काय येतं, काय बेनिफिट आहे ते नंतर सांगेन. आता मी बघते सिलॅबस कव्हर करायला. ठीक आहे? येस, येस. डेफिनेटली मी सांगणार तुम्हाला. सो आता इकडे चॅट बॉक्समध्ये लक्ष न देता इकडे लक्ष द्या. आपला ऑरा आणखीन कशा-कशाने हील होऊ सॉरी इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्यात आपण जाणून घेऊया. मेडिटेशन करणं. जसं की मी तुम्हाला सांगितलं. बरं, तुमच्यापैकी कोण आहेत जे सकाळी 10 मिनिटं तरी केवळ मेडिटेशन करतात किंवा 10 मिनिटं तरी देवाची पूजा मनापासून करतात? पूजा अशी नाही आहे, इकडे बोलते बायकोशी किंवा तिकडे मिस्टरांशी बोलते, "हो डबा रेडी, टिफिन रेडी आहे, हो हे रेडी आहे, हो ते रेडी आहे" आणि इकडे घंटी वाजवते, देवाची आरती करते, तसं नाही. जर देवाची पूजा करताय तर पूर्ण लक्ष तुमचं, पूर्ण चित्त देवाजवळ असायला पाहिजे. ती 5 मिनिटं तरी केवळ कोणाशीही काही कनेक्ट व्हायचं नाहीये. पूर्ण श्रद्धेने. कारण आपल्याला बघा, आपल्याला एवढा वेळ नाही की दिवसभर देव करत बसायला. बरोबर ना? आणि मी असं मुळीच म्हणत नाही की तुमचं काम सोडा आणि देव करा. किती वेळ फक्त द्यायचंय तुम्हाला? 10 मिनिटं. जर तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य पुढचं चांगलं जावं, माझ्या जीवनात मला चांगलं अट्रॅक्ट करता यावं, तर केवळ 10 ते 15 मिनिटं तुम्ही नाही देऊ शकत का? सो जी लोकं नाही देऊ शकत, ते पुढचं काहीच शिकू शकत नाही. एवढं सुद्धा सांगते मी. आणि त्यासाठी फक्त 10 मिनिटापासून तुम्हाला मेडिटेशनसाठी सुरुवात करायची आहे. कारण या मेडिटेशनमध्येच आपल्याला असे एक छान-छान अनुभव यायला लागतात, की ते अवर्णनीय आहेत. त्याचं वर्णन आपण करूच शकत नाही. सो जे लोकं करतात त्याचा त्यांना खूप छान अनुभव आला असेल. मी 100% गॅरंटेड सांगते त्यांना. सो किती लोकं मेडिटेशन करतात तुमच्यापैकी रोज? मी तर म्हणते केवळ 10 मिनिटं. 10 मिनिटंच. कारण आपल्याला मी सांगितलं, आपल्याला हिमालयात नाही जायचंय, आपल्याला संसार करून परमात्मा साधायचंय. बरोबर ना? आणि देवाला सुद्धा आवडत नाही, की 10 तास तुम्ही देव आपलं माळा हातात घेत बसायचं आणि देवाकडे लक्ष नाही. फक्त माळ जपत राहायचं आणि डोक्यामध्ये वेगवेगळे विचार. तसं देवाला सुद्धा मान्य नाही. परमेश्वर काय म्हणतो, "पहिलं तुझं कर्तव्य कर आणि मग मला मानलंस तर मान." त्यामुळे परमेश्वर तिथे सुद्धा स्वतःला क्रेडिट देत नाही. ओके. सो मेडिटेशन तुम्हाला रोज 10 मिनिटं करायचं आहे. आता मेडिटेशन 4 वाजता सकाळी उठून करायचं आहे का? नाही. ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांना आवडतं त्यांनी करू शकतात. ज्यांना नाही जमत आहे, त्यांनी कधीही करायचंय. फक्त एक वेळ निश्चित करा, की मला सकाळी करायचंय, की मला रात्री करायचंय झोपायच्या आधी. कारण मेडिटेशन करताना तुमची वेळ निश्चित असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशन कुठे करायला बसताय? आज हॉलमध्ये, उद्या बेडरूममध्ये, परवा या जागेवर, तर तसं नाही. एकच जागा फिक्स करायची आहे. का बरं? कारण त्या जागेचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात आणि तेच व्हायब्रेशन नंतर हळू आपल्याला मिळायला लागतं. ठीक आहे? एनर्जी वाढते त्या जागेची.
त्यानंतर आजूबाजूला गडबड असेल तर मेडिटेशनला बसू नका. शांत वातावरण असायला पाहिजे. सो फक्त 10 मिनिटं का होईना सुरुवात तर करा. 10 मिनिटापासून तुमची गाडी 20-25 मिनिटावर आली तरी इनफ आहे. दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त जास्त करायचं नाही. कारण मी स्वतः सुद्धा फक्त 35 मिनिट्स मेडिटेशन करते. मला या सगळ्या व्यापातून मला सुद्धा कधी-कधी वेळ नाही मिळत. बी फ्रँक. पण आपला उद्देश चांगला आहे, आपले इंटेन्शन चांगलं आहे, त्यामुळे देव नेहमीच आपल्याला सपोर्ट करतो. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? सो वेळ तुम्ही ठरवा, पण ती फिक्स असायला पाहिजे. किती वेळ करायचंय? सुरुवात 10 मिनिटापासून करा. काही प्रॉब्लेम नाही. करा 2-4 महिने 10 मिनिटं. तुम्हाला जर वाटलं, की येस मला बरं वाटतंय, मग 10 मिनिटापासून 15 मिनिटं, 15 मिनिटापासून 20 मिनिटं करा. दॅट्स इट. बस झालं. बरं मेडिटेशन करताना करायचं म्हणजे नक्की काय करायचंय? तर तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या देवाचा मंत्र घ्या, तो जप करा. ठीक आहे? आणि पुढे मी रेकीची प्रार्थना काय करायची ते तुम्हाला सांगितले. ती प्रार्थना करून एखादं आपलं गोल मनात आणायचंय, त्याच्यावर हीलिंग करायचंय. ते हीलिंग कसं करायचं ते पुढे स्टेप बाय स्टेप कळेल. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सेकंड थिंग, तुमच्यापैकी किती लोकं अशी आहेत, की त्यांचा पगार सपोज 20,000 25,000 आहे, पण ते चॅरिटी करतात. 20,000 25,000 आहे तरी 200 300 किंवा ₹500 चॅरिटी करतात. असे किती आहेत बरं? ओके. काही कमी लोकं आहेत, किती लोकं चॅरिटी करतात. येस. आणि आता मी त्याच लोकांना विचारते, ज्या लोकांनी हँड राइज केलेले आहेत, हँड रेज केलेले आहेत, त्या लोकांनीच मला फक्त दिसायला पाहिजे. हँड रेज ठेवा म्हणजे मला कळेल. हां, मैत्री मॅडमला हां, मैत्री मॅडम तुम्हाला अनम्यूट करते. मॅडम तुम्ही चॅरिटी करता म्हणजे नक्की काय करता? चॅरिटी म्हणजे आमच्याकडचे म्हणजे माझी पूर्णच फॅमिली एखादा जर देवस्थान असेल तर फ्री अन्नदान देतात भजनाच्या सगळ्यांनाच मग तिथे आम्ही डोनेट करतो ते अजून बरं, म्हणजे बरं अन्नदानासाठी आम्ही तिथे डोनेट करतो. एक मिनिट. तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कमी पडते किंवा एखादं काम पैशा वाचून अडलंय, असं कधी झालंय का? नाही असं नाही झालं. बस दॅट्स इट. म्हणजे एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. ओके. वंदना मॅडम, तुम्ही चॅरिटी करता म्हणजे नक्की काय करता? मी एका ऑर्गनायझेशनला डोनेट करते हं. आणि सोशल सर्व्हिस पण थोडं बहुत करते. कोणाला काही मदत हवी असेल तर काही चार्ज न करता हेल्प करते. बरं सेम क्वेशन. तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यामध्ये असा मेजर प्रॉब्लेम आलाय, की पैशा वाचून तुमचं काम अडलंय? किंवा त्या कधीच नाही. ठिकाणी हजारो हात तुम्हाला मदतीसाठी येतात, असं झालंय का? हो, येतात. व्हेरी गुड. बरं मी हे का विचारून घेतलं या लोकांना माझं सांगण्याचं तात्पर्य एकच, की ज्या क्षणी तुम्ही या समाजामध्ये जन्म घेता, तुम्ही या समाजाचा एक भाग होता आणि त्यामुळे आपल्याकडून नुसतं स्वार्थीपणाने आपल्या फॅमिलीलाच नाही, तर आपल्या समाजाला सुद्धा एक खारीचा वाटा म्हणून काहीतरी हेल्प होणं गरजेचं आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही हे स्टेप उचलता, की तुम्ही स्वतःसह इतरांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये मदत करायला तयार होता, तेव्हा हे युनिव्हर्स 2 हातांनी नाही तर 10 हातांनी तुम्हाला देण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे एखाद्या क्षणी जर कुठलाही प्रसंग तुमच्यासमोर आला, तरी त्या प्रसंगातून तुम्ही सही सलामत बाहेर पडता. ही पॉवर असते चॅरिटीमध्ये. आणि म्हणूनच जेवढं जमेल, जेवढं शक्य असेल तेवढं चॅरिटी करा. चॅरिटी करताना कुठेही पीक टाकायचं नाही, सोशल मीडियावर त्याचे पीक टाकायचं नाहीये. तर एका हाताचं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. त्याला म्हणतात चॅरिटी. ते तर सगळ्यांकडे दाखवत बसले, हे बघा मी चॅरिटी केलीये. तर त्याला काही महत्त्व नाहीये. युजलेस. आणि अन्नदान सगळ्यात उत्तम. तुम्हाला जर दिसत असतील माणसं तुमच्या अवती-भोवती नीडी आहेत, गरजू आहेत, तर नक्की त्यांना मदत करा. कारण त्यांना दिलेलं दान तुम्हाला कळतं, दिसतं, की यांना गरज आहे. भिकाऱ्यांना अजिबात मदत करू नका. ते आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. ठीक आहे? सो येस, डेफिनेटली तुम्हाला जसं जमेल तसं चॅरिटी करा. भले पगार 10,000 आहे, त्याचं 10,000 वर फोकस नका राहू. तर मी 2 जणांना देतोय आज. देव तुम्हाला पुढे जाऊन 10 जणांना देण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये निर्माण करेल, एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? आणि येस डेफिनेटली मेडिटेशन करा. आणखीन एक आपलं ऑरा क्लीन करण्याचं टेक्निक आहे. जेव्हा तुम्ही अंघोळ करता, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये शेवटचं जे पाणी राहतं 2 बादलीमध्ये, तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्या मिठाच्या पाण्याने आपल्या इथून मानेपासून खाली अंघोळ करायची. त्याच्यामुळे सुद्धा आपला ऑरा क्लीन होतो. ते पण शक्य नाही झालं, तुम्हाला वाटलं माझे केस डॅमेज होत आहेत किंवा माझ्या शरीरावर त्याचे रॅशेस वगैरे होत आहेत. तर सगळ्यात बेस्ट अंघोळी करताना ज्या पाण्याने तुम्ही अंघोळी करता,
तर मनात व्हिज्युअलाइज करायचं की या पाण्याने आंघोळी केल्यामुळे माझा ऑरा दिवसेंदिवस क्लीन होत चाललेला आहे. माझा ऑरा स्ट्रॉंग होत चाललेला आहे. माझ्या मनामध्ये खूप छान क्रिएटिव्ह आणि खूप चांगले चांगले विचार येतात. दॅट्स इट. पण हे बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर अनवाणी पायाने गवतामध्ये चाला. थोडंसं प्लांटिंग करा. आपले हात मातीमध्ये गेले पाहिजे. प्लांट्स लावा, झाडं लावा. जर तुमच्याकडे तुम्ही गावाकडच्या ठिकाणी राहत असाल तर खूप छान. त्या लोकांना बघा कुठलाही आजार लवकर पकडत नाही. पकडतं का? खूप छान फिट असतात. सो आपल्याला तसं नाही जमत मुंबईमधल्या लोकांना, तर प्लांट लावा. महिन्यातून एकदा तरी एखादा नवीन प्लांट आणा, लावा. त्या मातीमध्ये हात घाला आणि ते करताना मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचे किंवा तुम्ही अनवाणी पायाने जर गार्डनमध्ये उभे राहिला तर अफर्मेशन द्यायचे, की माझ्या बॉडीमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ती या धरतीमध्ये जाऊन पूर्णतः नष्ट झालेली आहे. नष्ट झालेली आहे म्हणायचं हां का. कारण आपली ती एनर्जी दुसऱ्यांना सुद्धा लागता कामा नये. तो अशा प्रकारे तुमचा ऑरा क्लीन करा. मेडिटेशन, सॉल्ट वॉटर, चांगलं छान गवतामध्ये फिरा अनवाणी पायाने. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला आता क्वेशन विचारायचे कोणाला विचारा बरं. हँड रेज करा. कारण फक्त 2च मिनिटं घेणार आहे. मला तयारी करायची. येस. कोणाचे क्वेशन असेल ते विचारा. आजच्या सेशनचे क्वेशन विचारा, की काही मला कळलं नाही वगैरे. किंवा काय याच्यातलं काय पार्ट मला आवडलं. आणि ज्यांना नाही कळलं त्याने व्हिडिओ पुन्हा बघा. एक वेळा नाही 2 वेळा व्हिडिओ बघा. कारण आता पुन्हा मी रिपीट नाही करणार त्या गोष्टी. ठीक आहे? येस. छाया पाटील मॅडम बोला. मॅम मला एवढं विचारायचं होतं जे आपण 3 वेळा असं करणार आहोत तेव्हा हातामध्ये काय मीठ घ्यायचे की थोडंसं घ्यायचं. थोडंसं मीठ आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं. पायापर्यंत खाली करायचं आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेला त्या पाण्यामध्ये झटकायचे दोन्ही हात. तेव्हा ते मीठ पण टाकायचं. ओके आणि देन लेफ्ट साइडला अगेन मीठ घ्यायचं राईट साइडला परत घ्यायचं येस. झटकले. येस. 3 4 जा 12. 12 वेळा करायचे तुम्हाला. 3 वेळा पुढून, लेफ्ट साइडने 3 वेळा, राइट साइडने 3 वेळा, बॅक साइडने 3 वेळा. ओके? थँक्यू ओके. थँक्यू. बरं आजचा सेशन आवडला का तुम्हाला? काहीतरी त्याच्यामध्ये शिकण्यासारखं होतं किंवा घेण्यासारखं होतं की असं रट्टा टाइप वाटलं काहीतरी? येस विकासजी बोला. हां, अनम्यूट करून बोलू शकता तर बोला. आवाज. हां. नाही तुमच्या आवाजाचा प्रॉब्लेम आहे. आवाज खूप छोटा येतोय. छाया पाटील मॅडम आहेत का इकडे? छाया पाटील. येस, छाया पाटील बोला. येस मॅम खूप छान सेशन झालं. भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आजच्या पण सेशन मधून. थँक्यू सो मच. ऍक्च्युली हॅपी राहायला पाहिजे हे मला खूप जास्त हे झालं की आपण एकाच मूड मध्ये बऱ्याचदा राहतो की न्यूट्रल असल्यासारखं की जास्त हसायचं नाही किंवा काय बरेच जण असं हे करतात. सो मी पण त्यातच असते की जास्त नको हसायला जास्त नको हे करायला नाही का. बट हॅपी राहिलं तर आपलं ऑरा आणखीन पॉझिटिव्ह होतं हे मला आज कळलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस कल्पना मॅडम काय गरज आहे बरं या वयात तुम्हाला शिकायची? अनम्यूट करा. अनम्यूट. हा 94 मध्ये केलं होतं त्यावेळेस तरीपासून म्हणजे मला खूप इच्छा होती पण तुमची मुलगी आहे का माझ्याकडे? हो मेघना त्या रेकी लेवल सेकंड पुढच्या लेवल मध्ये आहेत का? हो सेकंड तिचे चालू आहे वाटतं. अच्छा मेघना पाटीलची आई का तुम्ही? हा मुंबईला हा. असते ती. हा बोला. तर मॅडम मी 94 ला केलं तरीपासून पण तुम्ही म्हटल्या ना काही अडचणी येतात तशा अडचणी आल्यानंतर तिने सांगितल्यानंतर मी व्हिडिओ वगैरे बघितले तर मला इतकी इच्छा झाली की त्याला वयाचं बंधन नाही. जेव्हा आपल्याला करायचं असतं मनापासून इच्छा असली तर आपण करू शकतो. आणि माझा हा जो प्रॉब्लेम आहे तर याच्याने मला खूप फरक पडला मॅडम. ओके थँक्यू मेडिटेशन. सो मच. ओके पॉझिटिव्ह आणि थँक्यू सो मच. येस विद्या एवले. मॅडम माझी आई नेहमी म्हणते की आपण स्वतःला जेव्हा दृष्ट होते किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला वाईट अस्वस्थ त्यावेळेला मला नेहमी म्हणायची की आपण स्वतःच्या हातात मीठ घ्यायचं 3दा असं करायचं आणि टाकून द्यायचं पाण्यात. पण आज पहिल्यांदा कळलं की ते ऑरा क्लिनिंग करणं हीच पद्धत आहे ऍक्च्युली.
येस ते आज फार छान वाटलं ऐकून आणि ते एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. येस, चेतना, NBS चेतना. हाँ मैम, मैम आवाज आता है? हाँ आ रहा है, बोलिए. हाँ मैम, नमक कितना लेने का वो? थोड़ा सा लेने का है, 2-3 दाना बस. 2-3 दाना? अच्छा, मैं समझा एक पूरा वाटी भर, इसलिए पूछ 1 रही थी। स्पून नमक डालने का, आपको बाउल में डालना है, लेकिन हाथों में 2-3 दाना ही लेना है. और वो साबुत आगे नमक से होना पीछे से, चाहिए. यस हम आगे से 3 बार, पीछे से 3 बार, यस, ऐसा? लेफ्ट अच्छा राइट. अच्छा। यस और वो नमक का क्या करने का? यस, अच्छा सवाल पूछा. जो पानी है नमक का, वो आपको आपके टॉयलेट में या आपके बाहर अगर कोई जगह है तो वहां पे डालना है, घर पे कहाँ पे भी नहीं डालना है. ठीक है. यस, वेरी गुड, नाइस क्वेश्चन. मैं भूल गई थी, आपने याद करवा दिया. वेरी गुड. यस, नेक्स्ट कौन है? और आपको मराठी समझ में आ रहा है? वेरी गुड. चलो चलो. येस, स्वाती पिसे मॅडम. सगळी नारी शक्ती जास्त आहे ना. मॅडम मला हे विचारायचं आहे की तुम्ही आता बोललात ना की घरामध्ये जर असं दोघांना असं काहीतरी रोग वगैरे कुठला झालेला असेल तर आपल्याला सुद्धा तसं विचार येतं. मग त्यावेळेस तुम्ही जे आता सांगितलं की दोन्ही हात असे वगैरे करून हे म्हणायचं का, म्हणजे कट कट कट, कारण आता तसं काही झालेलं आहे त्यामुळे तसा विचार येतो मला नाही नाही, सुद्धा. मी काय म्हणाली, ऑरा क्लीन करून झाल्यानंतर असं करायचंय, कॉर्ड कटिंग करायचंय. ओके. चलो आता आपण इथे थांबूया. आपला उद्याचा सेशन, एकच मिनिट. उद्याचा सेशन आपला ठीक 12:30ला होईल. 12:30 ते 1:30, म्हणजे तुम्ही पण तुमच्या कामासाठी मोकळे आणि मला पण माझं काम आहे. सो थँक्यू सो मच. आता आपण उद्या भेटूया. उद्या संडे आहे. संडेला मी सेशन घेत नाही, पण नंतर मला थोडंसं बाहेर जायचंय आणि मला सेशन आपला वेळेत कम्प्लीट करायचं, म्हणून उद्याचं सेशन मी घेते. सो उद्या आपला सेशन ठीक 12:30ला असणार आहे, 12:30 ते 1:30. ओके. सो थँक्यू सो मच. आणि महिलांनी आपलं जेवण लवकर आवरून बसायचं आहे. ठीक आहे, म्हणजे सेशन झाल्याबरोबर तुम्ही जेवायला मोकळे. ओके. सो थँक्यू सो मच. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.